बघा काय न्यूमेरिकल तुम्हाला अन आयरन बॉल पेज नंबर किती वरती पेज नंबर 12 ओके अन आयरन बॉल फॉलिंग म्हणजे काय पडणे अन आयरन बॉल फॉलिंग height of 125 meter of mass 3 kg मास कितीचं 3 kg 3 kg मास असलेला एक आयरनचा बॉल आहे तो 125 मीटर वरून काय पडतोय खाली पडतोय ओके किंवा खाली पडलेला आहे falls freely to the ground assuming that the value of G assuming त्याच्यावर जे गुरुत्वीय बल लागतोय ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतोय assuming व्हॅल्यू ऑफ G इज किती आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर किती लागतोय त्याच्यावर 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे त्याच्यावर पृथ्वी अर्थ किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावते 10 मीटर पर सेकंड जो की आपल्याला माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे 9.8 पण किती लावते पृथ्वी आपण न्यूमेरिकल मध्ये किती घेतलं 10 मीटर पर सेकंड 3 एंटिटीज तुम्हाला काढायचे कॅल्क्युलेट पहिले काय कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला टाइम टेकन बाय द बॉल टू रिच द ग्राउंड टाइम टेकन बाय द बॉल टू रिच ऍट ग्राउंड सेकंड कॅल्क्युलेट करायचे तुम्हाला व्हेलोसिटी ऑफ द बॉल ऑन रिचिंग द ग्राउंड व्हेलोसिटी ऑफ बॉल reaching at the ground and third guy the height of the ball at the half time it take to reach the ground half time to reach okay half time मध्ये थर्ड क्वांटिटी तुम्हाला की अर्ध्या वेळामध्ये त्याने किती उंची गाठली होती किंवा तो किती खाली आला होता जमिनीपासून तो किती उंचीवर होता आता पहिले समजून घ्या पहिले न्यूमेरिकल समजून तुम्हाला दिलेलं काय काय आणि तुम्हाला काढायचं काय काय ओके अँड आयरन बॉल फॉलिंग हाईट 125 मीटर एक लोह गोळा आहे आयरन बॉल म्हणजे काय लोखंडाचा गोळा हा काय लोखंडाचा गोळा ओके मास कितीचं 3 kg मास किती आहे 3 kg m इज इक्वल टू 3 kg तो किती हाईटवरून पडला 125 म्हणजे काय हे जर पृथ्वीचं सरफेस आहे काय पृथ्वीची सरफेस आहे इथून त्याची उंची किती आहे हा जर सेंटर आहे इथून त्याची उंची किती आहे 125 मीटर इतक्या याच्यावरून तो खाली पडला इतकं काय झालं खाली पडला म्हणजे हाईट काय त्याची 125 उंची हाईट म्हणजे काय उंची जमिनीपासून तो किती उंचावर होता 125 मीटर म्हणजे तो इथून इथपर्यंत पडला म्हणजे त्याचं डिस्प्लेसमेंट झालं एच म्हणजे काय डिस्प्लेसमेंट इथून तो इथं पडला डिस्प्लेस जागा बदलली विस्थापन झालं विस्थापन आपण कशाने दाखवतो ते कशाने दाखवतो एच इज इक्वल टू 125 मीटर ओके तुम्हाला दिलेलं काय काय लिहून घ्या पहिले गिवन डाटा म्हणजे दिलेले गिवन डाटा मास दिलेले तुम्हाला बॉलचं 3 kg ओके हाईट दिलेली एस म्हणजे विस्थापन किती झालं 125 मीटर आणि तुम्हाला त्यांनी अजून काय दिलेलं आहे जी 10 मीटर पर सेकंड सगळ्यात पहिलं कॅल्क्युलेट काय करायचं तुम्हाला टाइम टेकन बाय द बॉल टू रिच द ग्राउंड हा बॉल इथं होता किती उंचीवर जमिनीपासून 125 किती उंचीवर आहे 125 त्याला खाली पडायला किती वेळ लागला खाली जमिनीवर येण्यासाठी किती वेळ लागला म्हणजे काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला टी टाइम म्हणजे काय टी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आपल्याकडे 3 इक्वेशन न्यूटनची फ्री फॉल आपण आता मुक्त पतनामध्ये पाहिलं फ्री फॉल मध्ये पाहिलं की न्यूटन आपल्याला 3 समीकरण दिले 3 इक्वेशन पहिलं काय काय व्ही इज इक्वल टू जीटी दुसरं काय एस इज इक्वल टू 1/2 GT स्क्वेअर आणि थर्ड काय व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2GS बरोबर आहे की नाही हे समीकरण आहे कम्प्लीट समीकरण तुम्हाला लिहिले यूची किंमत आपण काय ठेवतो 0 ठेवतो आहे की नाही आता आपल्याला काय काढायचंय
टी काढायचं, टाइम काढायचा ना आपल्याला. काय काढायचं आपल्याला? टी टाइम. आता टाइम कुठे याच्यामध्ये टाइम आहे, याच्यामध्ये पण टाइम आहे. टी इथं पण आणि टी इथं पण आहे. मग कोणतं समीकरण लावायचं? कोणतं समीकरण लावायचं? यस वालच का बरं लावायचं? बघा, आपल्याला कधी पण गणित करताना कोणकोणच्या व्हॅल्यू दिलेली आपल्याला कळलं पाहिजे, बरोबर आहे नाही? याच्यामध्ये व्ही दिले, जी दिले, टी दिली. व्ही आपल्याकडे आहे का? आपण गिवन डाटामध्ये व्ही लिहिलंय कुठं? नाही लिहिलं. व्ही तर आपल्याला काढायचंय 2 नंबरला व्हेलोसिटी आहे की नाही? व्ही आपल्याला काढायचंय म्हणजे तो फॉर्म्युला लावता येईल का आपल्याला? नाही लावता येणार. आपल्याला टाइम काढायचा आहे, आपल्याला यस दिलेला आहे त्यांनी. 1/2 आपल्याकडे आहे, जी ची किंमत पण आपल्याला दिलेली. मग किती फॉर्म्युला लावायचा? 2 आहे की नाही? अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड इक्वेशन. पहिले एंटी दिला, अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. काय सेकंड इक्वेशन? एस इज इक्वल टू 1/2 GT स्क्वेअर. ओके, याला आपण लॉंग समीकरण पण लिहू शकतो. लॉंग लिहितो मी. ओके, ध्यानात ठेवा. बघा काय, UT प्लस 1/2 GT स्क्वेअर हे सेकंड आहे, त्याला आपण शॉर्ट करून लिहिलेले वर. ओके, एस किती दिले बघा? 125. एस किती दिले? 125. आपण लिहिलं 125. यू किती? बघा आता वस्तू इथून पडते खाली म्हणलं काय झाली? इनिशियल व्हेलोसिटी. आणि इनिशियल व्हेलोसिटी काय आहे? 0. वस्तू स्थिर असणार आहे की नाही? इथून तो खाली पडायला लागला बॉल, म्हणजे यू काय असणार आहे? 0. मग यू काय घेणार आपण? 0. टी किती दिलेलं आहे आपल्याला? टी आपल्याला काढायचं आहे की नाही? 0 गुणिले टी प्लस हे काय आहे? 1/2 म्हणजे 1/2. ओके, गुणिले इंटू जी. जीची किंमत किती दिली आपल्याला? 10. किती दिलेली? 10. इंटू हा काय? टीचा स्क्वेअर, जो की आपल्याला काढायचा आहे. हा पण टी ना, हा टी सारखाच आहे. ओके, पण इथं आपण टीचा स्क्वेअर ठेवू. टी स्क्वेअर हे मी इकडे लिहितो. ओके, बघा काय 0 गुणिले टी काय होऊन जाईल? 0. काय होऊन जाईल? 0. 0 गुणिले टी काय होऊन जातं? 0. इन टी काय झालं? डायरेक्ट 0. इकडे काय येईल? 125 इज इक्वल टू 1/2 इंटू 10 इंटू टीचा स्क्वेअर. ओके, काय करता येईल पुढे सांगा बरं मला? हे कशामध्ये आहे? डिनॉमिनेटर मध्ये, छेदामध्ये, बरोबर आहे नाही? इकडे गेलो कशामध्ये जाईन ते? कशामध्ये जाईन? गुणाकारामध्ये. इकडे भागाकारामध्ये ना, इकडे गेलो कशामध्ये जाईन? 125 गुणिले 2. इकडे काय काय उरलं? 10 गुणिले टीचा वर्ग. काय उरलं तिकडं? 10 गुणिले टीचा वर्ग. एक पण उरलेला आहे, पण 1 गुणिले 10 किती होईल? 10च होईल. मग काय उरलं? आपण 10 गुणिले टीचा वर्ग. 125 गुणिले 2 250. इकडे काय आहे? 10 गुणिले टीचा वर्ग. हे कशामध्ये? गुणाकारामध्ये. इकडे जाताना कशामध्ये जाईल ते? भागाकारामध्ये. 250 भागिले 10. ओके, इकडे काय उरलं? टीचा वर्ग. किती येईल उत्तर याचं? 0 0 कट. किती उरले? 25. किती उरले? 25. कळतंय की? 10 1 10. 10 गुणिले 25 250. 10 नंबर, 10च्या पाड्यात 25 नंबरला किती? 250 आहे की नाही? किती उरले? 25. इकडे काय? टीचा वर्ग. हा वर्ग आहे. हे कशामध्ये जाईल? अंडर रूट वर्गमुळात. बरं, इकडे काय उरला? टी. आणि 25चा वर्गमूळ किती आहे? स्क्वेअर किती आहे? 5. टीचं उत्तर किती आलं आपलं? टी इज इक्वल टू 5. काय काढलेलं आहे आपण? टाइम. टाइम कशामध्ये मोजतो आपण? सेकंद. 5 सेकंद. म्हणजे ह्या बॉलला खाली पडण्यासाठी ज्याचं मास आहे 3 kg, जो जमिनीपासून 125 मीटरवर आहे की नाही, ज्याच्यावर पृथ्वीनं 10 मीटर पर सेकंड इतका ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन लावलेलं आहे, त्याला खाली पडण्यासाठी किती वेळ लागला? 5 सेकंद. किती लागला? फक्त 5 सेकंद. हे झालं पहिले. सेकंड बघा, व्हेलोसिटी ऑफ द बॉल रिचिंग ऍट द ग्राउंड. व्हेलोसिटी ऍट द बॉल ऑफ द बॉल रिचिंग ऍट द ग्राउंड म्हणजे काय? हा बॉल आहे, याची इनिशियल व्हेलोसिटी यू इज इक्वल टू 0. रिचिंग म्हणजे काय? पोहोचतानी, जमिनीवर पोहोचतानी त्याचा अंतिम वेग काय होता, हे आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. जमिनीवर म्हणजे काय? इथून निघला, इथं पडायच्या जस्ट पहिले त्याचा वेग काय असणार? खूप असणार आहे. वेग काय असणार? खूप जास्त. बरोबर.
तो वेग आपल्याला काढायचा आहे. मग आपल्याला किती इक्वेशन वापरावं लागेल बरं सांगा बरं दुसऱ्या याच्यामध्ये. न्यूटन्स किती आहे हळू किती आहे पहिलं न्यूटन्स इक्वेशन फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन काय पहिलं मोशन v इज इक्वल टू gt जी किती आपल्याकडं 10 टी किती आपल्याकडं 5 वीज किंमत काय 10 गुणिले 5 50 v इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंद. हे झालं तुमचं सेकंड. हे काय झालं तुमचं सेकंड. थर्ड तुम्हाला काय विचारलं थर्ड खूप भारी छान वाले बघा. the height of the ball at half the time it take to reach the ground. म्हणजे काय की ज्या वेळेस बघा आता हाफ टाइम याचा काय करायचं आपल्याला टोटल टाइम किती लागला याला 5 सेकंद. किती लागला 5 सेकंद. मग त्यांनी विचारलेले जर याला इथून खाली पडण्यासाठी 5 सेकंद लागले. किती सेकंद लागले 5. त्याचा हाफ टाइम 5चा हाफ किती होईल 2.5 सेकंद. किती होईल 2.5 सेकंद. 2.5 सेकंद झालेले असताना तो जमिनीपासून किती उंचीवर होता हे विचारलेलं त्यांनी हे नाही विचारलं की अर्धा टाइम झाल्यानंतर 2.5 सेकंद झाल्यानंतर तो बॉल किती खाली आला. तो खाली आला पण त्याची जमिनीपासून उंची किती होती त्यांनी हे विचारलेलं आहे. तो खाली आला किती खाली आला हे नाही. खाली आला ना मग जमिनीपासून त्याची उंची किती ही काढा असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. बघा मग आपल्याला काय काढायचं आता एस काढायचं. काय काढायचं एस. पण किती सेकंदासाठी काढायचं 2.5 सेकंदासाठी. मग कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल आपल्याला. एस आपण पहिले काढलेलं आहे. एसचा फॉर्म्युला हवाला आहे आपला. तो काय साठी टी काढला होता आपण. पण आता आपल्याला काय काढायचं की तर एस आता हे जमिनीपासून डिस्प्लेसमेंट किती आहे केव्हा जेव्हा 2.5 सेकंद तो खाली आला होता तेव्हा. इकडे बघा वापस एकदा हा बॉल आहे जेव्हा खाली पडला किती सेकंदात टी इज इक्वल टू 5 सेकंदात तो पुढे पडला 125 मीटर खाली पडला. तिथपर्यंत आपण काढलं. त्याने आता विचारलं तो बॉल खाली पडला त्याला 5 सेकंद लागले. मग त्याचा हाफ टाइम करा किती सेकंद 2.5 सेकंद. 2.5 सेकंदात तो जमिनीपासून किती उंचीवर होता. जमिनीपासून तो किती उंचीवर होता. मग आपल्याला काय करावं लागेल तो किती खाली पडला टोटल हाईट बघा हे किती खाली आला आणि ही टोटल हाईट. या टोटल हाईट मधून हे मायनस केलं काय वरत आपलं हे वर. हे आपल्याला काढायचं आहे जमिनीपासून तो किती वर होता असं त्याचं सिंपल काय फॉर्म्युला आपला एस इज इक्वल टू 1/2 GT स्क्वेअर. हेच आपल्याला काढायचंय 1/2 इंटू जी किती आहे 10 आणि टाइम किती आपला 2.5 किती आहे 2.5 त्याचा स्क्वेअर 2.5 चा स्क्वेअर 1/2 इंटू 10 2.5 चा स्क्वेअर किती येतो 25 चा वर्ग किती आहे 225 किती आहे 225 625 किती आहे 625 किती आलं 6.25 किती आलं 6.25 नक्की का 25 गुणिले 25 625. मग पहिले कसं हा म्हणले मला हा बघा हे किती होईल बे पंचे 10 5 गुणिले 6.25 किती आलं किती येईल 6.25 इंटू 5 5 25 7 2 5 2 10 10 2 12 आजचा आला 1 5 सक 30 30 आणि 31 किती संख्येनंतर पॉइंट आहे 2 1 2 1 2 किती आलं 31.25 काय आलं बरं हे यस कोणचं यस आहे हे तो ज्यावेळेस इथून पडायला चालू झाला 2.5 सेकंद झाले इथपर्यंत 2.5 सेकंदामध्ये तो इथपर्यंत आला होता कुठपर्यंत आला होता वरून खाली 31.25 किती आला तो 31.25 मीटर आला होता बघा कमी आला अर्धा सेकंद तो टोटल किती आला तो 125 पण 2.5 सेकंद किती आला फक्त तो 31.25 का बरं
ऍक्सलरेशन जसं जसं खाली येऊ लागला तसं त्याची मोशन काय होणार होती, वाढणार होती, है की नाही. पहिले 2.5 सेकंदात तो कमी आलता, पण नंतर 40 सेकंदात काय आला तो जास्त आला, है की नाही. म्हणजे तो इतका आला, मग तो जमिनीपासून किती वर आहे अजून, आपल्याला ते काढ नाही अजून, है की नाही. थर्ड काय येईल ते, हाईट फ्रॉम द ग्राउंड. हाईट फ्रॉम ग्राउंड कशी आहे, हाईट फ्रॉम ग्राउंड, टोटल हाईट मायनस ही हाफ टाइमामध्ये झालेली काय हाईट. हाफ टाइमामध्ये तो आलेला खाली बॉल खाली आला, आहे की नाही. हाफ टाइम मध्ये रीच केलेली टाइम, त्याला काय लिहिलं आपल्याला, हाफ टाइम मध्ये काय दिलेलं त्यांनी, काहीच नाही दिलेलं आहे त्यांनी, आहे की नाही. हाफ टाइम दिले फक्त. ओके, काय करते ना आपल्याला, 125 मायनस 31.25 किती येतं, 125 मायनस किती येईल, 31.25, 31.25, आहे की नाही. 0 0 यात तुम्हाला करायचं आहे. कसं करतात ते, हे किती, शून्य शून्यावरून 5 जाते का, नाही. 1 पासून घेतला की झाले 10, 10तून 5 गेले 5, इकडे किती उरले 9, 9तून 2 गेले 7, इकडे किती उरले 4तून 1 गेला 3, इकडे किती उरले 1 पासून घेतला, 11तून 3 गेले 8, 83.75, बरोबर आहे का. किती, 92, सॉरी 93. आपलं काय चुकलं मग, एक चुकलं का, ठीक आहे. 93.25 हे काय मीटर म्हणजे काय, 75, सॉरी. हे काय, जमिनीपासूनची उंची कायची, त्या आयरन बॉलची. ओके, ध्यानात ठेवा, हे तुमचं टोटल गणित आहे. 3 क्वांटिटी बघा, एक मास आहे, बॉलचा मास आहे, तो खाली पडतोय, किती खाली पडला, 125 मीटर. किती पडला, 125 मीटर, है की नाही. कुठं पोहोचला, त्याने आपल्याला काय विचारलेलं आहे की, पहिले काय काय विचारलेलं, पहिले 1 नंबर टाइम टेकन, त्याला खाली पडण्यासाठी किती वेळ लागला. आपण ते न्यूटनचं पहिलं समीकरण वापरून काढलं. दुसरं समीकरण किती, 5 सेकंद. दुसऱ्या याच्यामध्ये काय आहे की, ज्यावेळेस तो व्हेलोसिटी ऑफ बॉल रिचिंग ऍट ग्राउंड, जमिनीवर पोहोचताना त्याचा वेग काय होता, म्हणजे काय, फायनल वेलोसिटी आपण कोणत्या इक्वेशन काढली, पाहिल्या ना. आणि तिसरं थोडंसं अवघड आहे, काय की तो जमिनीवर पडतोय, तो पडला, पण त्याचा अर्धा टाइम करा, त्याला 5 सेकंद लागले जमिनीवर पडण्यासाठी, मग अर्ध्या टाइमामध्ये तो जमिनीपासून किती वर होता, है की नाही. मग आपल्याला पहिले काय काढावं लागलं की, अर्ध्या टाइमात तो किती खाली आला, इतकं खाली आला, किती आला, 31.25. आणि टोटल जी हाईट असणार 125, त्याच्यामधून 31.25 मायनस केली, तो जमिनीपासून तेवढ्या उंचीवर होता, म्हणजे किती, 93.75. कितीवर होतो, 93.75. हे तुमचं 3 आहे. ओके, लिहा.